हवामानातील बदलामुळे तुरीपासून जास्त उत्पादन मिळत नाही। मात्र वाशिम जिल्ह्यातल्या हराळ इथल्या जगन्नाथ सरकटे यांनी 5 एकरात सोयाबीनमध्ये तुरीचं आंतरपीक घेतलंय। 5 एकरातून त्यांना सोयाबीनचं 25 क्विंटल आणि 50 क्विंटल तुरीचं उत्पादन मिळालंय। तुरीला किमान 8,000 रुपयांचा दर धरल्यास तुरीपासून त्यांना 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आज आपण जगन्नाथ सरकटे यांची तूर शेती पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। रिसोड तालुक्यातील हराळ इथल्या जगन्नाथ सरकटे यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालंय। 12वी नंतर पुढील शिक्षण न घेता त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली। गेल्या 15 वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीनं शेती करतात। पारंपरिक पद्धतीतून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। तशातच शेतीची वाटणी झाली। त्यांच्या वाटेला 5 एकर जमीन आली। शेतीत तोट्यात जात असल्यानं उत्पन्न फार मिळत नव्हतं। गेल्या वर्षी मंडळ अधिकारी जाधव यांनी हराळ इथल्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं अभ्यास दौऱ्याला नेलं। दौऱ्यात छोटू महाजन यांच्या शेतातल्या 125 एकर तुरीचं पीक दाखवलं। तुरीचं पीक पाहून जगन्नाथ सरकटे प्रभावित झाले। त्यानंतर त्यांनी तुरीचं 50 किलो बियाणं आणलं। यावर्षी वाशिम इथल्या कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर भारत गीते यांच्या सल्ल्यानुसार तुरीची त्यांनी लागवड केली। तर गेल्या वर्षी आम्ही 10-15 जणांचा शेतकऱ्याचा ग्रुप आम्ही फिरत जात असताना शेती पाहत गेलो आणि शेतकऱ्याच्या शेतावर आम्हाला या तुरीचं बियाणं दिसलं। तूर दिसली आणि तिथं जाऊन आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी तिथं पाहिलं की ही तूर आपल्या भागात येण्याजोगी आहे। आणि येण्याजोगी असल्यामुळं आम्ही तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला की बाबा हे तुम्ही कसं पेरता, काय पेरता, कसं कुठून आणलं बियाणं। त्यांनी सांगितलं हे आम्ही संशोधन केलेलं बियाणं आहे आणि शेतावरच, आणि हे तुम्ही आम्ही कंपल्सरी लावू शकता। तर त्यांच्याकडून साधारण मी बियाणं मे महिन्यात आणलं आणि हे नवीन काहीतरी करण्याचं धाडस आणि नवीन काही केल्याशिवाय आपण काहीतरी गत्यंतर नाही। अन्यथा जर आपण हे नवीन उत्पन्न काढलं नाही तर नक्कीच आपल्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा परिस्थितीत येऊन टेकलो होतो। आणि नंतर PKVचे आपले गीते साहेब यांच्या सल्ल्यानुसार मी या तुरीची लागवड केली। ही 3 फूट अंतरावरती ओळ आहे आणि 2 झाडामधलं अंतर साधारणपणे त्यांनी पेरताना टिपणीनं पेरणी केली आणि 2 झाडामधलं अंतर साधारणपणे 10 सेंटीमीटर पासून तर 20 सेंटीमीटर पर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे। आणि 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर कमी असल्यामुळं आणि हे तुरीचं पीक जास्त उंच वाढत नसल्यामुळं याच्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे विशिष्ट जागेमध्ये जास्त झाडांची संख्या ठेवून उत्पन्न वाढण्यासाठी त्याची चांगली त्यांना मदत होणार आहे। आणि सध्या हे जे त्यांच्या शेतामधलं पीक आहे तुरीचं, तर हे फार चांगलं आलेलं आहे। अजूनही याच्यामध्ये उत्पन्न वाढण्यासाठी फार चान्स राहू शकतो। सरकटे यांनी सोयाबीनमध्ये तुरीची लागवड केली आहे। 2 ओळ सोयाबीनची आणि 1 ओळ तुरीची या पद्धतीनं त्यांनी लागवड केली। तुरीच्या 2 ओळीतील अंतर 3 फूट ठेवलंय। 5 एकरातून त्यांना सोयाबीनचं 25 क्विंटल उत्पादन मिळालं, तर 5 एकरातल्या तुरीपासून 50 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। किमान 8,000 रुपयांचा दर धरल्यास तुरीपासून 4 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। वर्षी 2 लाईन सोयाबीनच्या आणि 1 लाईन तुरीची असं अंतर्गत पीक घेतल्यामुळे मला सोयाबीन 25 क्विंटल सोयाबीन झालं 5 एकरात। आणि यावर्षी तुरीचंही पीक मला साधारण एकरी 10 क्विंटल प्रमाणे 5 एकरात 50 क्विंटल होण्याची शक्यता आहे। आणि हे कंपल्सरी शेतकऱ्यांनी आपल्या विदर्भात पेरावं, कारण डाळीची मागणी जास्त असल्यामुळे हे कमी अंतरावर जास्त उत्पन्न होण्याची जास्त शक्यता आहे। जगन्नाथ यांच्या तूर पिकाची पाहणी वाशिम जिल्ह्यातील सहतालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे। सरकटे यांची तूर पाहिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर पाहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर अनेक शेतकरी तुरीचं पीक पाहण्यासाठी येत आहेत। त्यांनी ज्या पद्धतीने तूर लावली त्या पद्धतीतून त्यांना आज चांगलं उत्पादन मिळणारच, म्हणजे दिसाच लागला आपल्याला ते मिळणारच चांगलं उत्पन्न। आणि जे आपली जे दरवर्षीप्रमाणे जे लावतो त्याच्यातून एकरी 3-4 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत, पण याच्यातून नक्कीच 10-11 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकते। वाट पाहून माझं पूर्ण समाधान झालेलं आहे की ही खरोखर तूर शेतकऱ्याला परवडण्यासारखी। आज शेतकऱ्याला फक्त परवडण्यासारखं पीक म्हणजे तूर एकच पीक हे चांगलं आहे। 2 पाण्यावर तो येणारी तूर आहे। फक्त याची लागवड पद्धत व्यवस्थित केली तर भरपूर उत्पादन मिळू शकते। एकरी 10 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या तुरीमध्ये आहे। बाजारात तुरीच्या डाळीची मागणी वाढते।
हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांनी स्वतः निवड पद्धतीनं बियाणे तयार केल्यास तुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तसंच तुरीच्या पिकामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. ती वाणामधून काही असे डार्प म्हणजे कमी उंचीचे झाडं निवडून त्याच्यापासून या तुरीचं निवड केलेली आहे. आता याच्यापासून साधारणपणे त्यांना यावर्षी एकरी 10 क्विंटल ची अपेक्षा आहे. आणि याच्यामध्ये पुढच्या काही टेस्ट करून म्हणजे हा वाण पुन्हा रोग आणि किडींसाठी कसा आहे, त्याच्यामध्ये केमिकल कंटेंट्स, अन्नद्रव्य वगैरे कसे आहेत याच्या तपासण्या वगैरे व्हायच्या आहेत. परंतु सध्या परिस्थितीमध्ये हा वाण एक उत्पन्नाच्या दृष्टीनं फार चांगला राहू शकतो. आणि तूर पिकासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरीच्या म्हणजे डाळीची जी काही मागणी आहे ती फार वाढत आहे आणि त्या मानानं याचं उत्पन्न तेवढं नाही. त्याच्यामुळं या पिकाकडं याला जी मागणी आहे ती वाढत असताना शेतकऱ्यांना याच्यापासून चांगलं उत्पन्न भेटण्यासाठी त्यांनी जर या पिकाची चांगली काळजी घेतली तर त्या गोष्टी होऊ शकतात. 1-2 पाणी जर या पिकाला दिल्या गेल्यास म्हणजे अशा प्रोटेक्टिव्ह 1-2 इरिगेशनची शेतकरी बांधवांनी शेततळ्याच्या मार्फत वगैरे कृषी विभागाकडून बरेचसे स्कीम्स असतात तर त्याच्यामार्फत शेततळे वगैरे तयार करून या पिकाच्या पाण्याची व्यवस्था केली, 1-2 पाणी देऊ शकलेत शेतकरी तर या पिकापासून फार चांगलं उत्पन्न त्यांना भेटू शकतं. जमिनीची प्रत सुद्धा या मार्फत सुधारते. इतर शेतमालाच्या तुलनेत तुरीला चांगले दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी तुरीचं घरचं बियाणं वापरल्यास पारंपरिक पीक पद्धतीनंही कमी खर्चात कमी पाण्याचा वापर करून चांगलं उत्पन्न मिळेल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.